तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्वराज मराठी युट्यूब चॅनल मध्ये। कालचा ब्लॉग काय टाकला नाही मी, कारण बाहेर गेलतो त्यामुळे ब्लॉगच टाकला नाही। तर रविवार आहे, आता वाजलेत 9, तर ब्लॉग कंटिन्यू करा। तर इकडे बघितलं का, आईचं काम चाललंय, कपडे धुते। 9 वाजताच एवढं ऊन आहे का नाही? बसलो जागले, मोठा दिवस आहे ना आता। हा, उन्हाळ्याचे दिवस लागले। उन्हाळ्याचे दिवस। तुम्ही काय करायचे उन्हाळ्याच्या दिवसात? उन्हाळ्याच्या दिवसात काय नसतं काम एवढं। नाही नाही, लहानपणी सुट्टीवर जायचं कुठं? मामाच्या घरी। मोठ्याने सांग, मोठ्याने। मामाच्या घरी, मावशीच्या बसून घरी। सांग, बसून सांग, निवांत काम करता करता। असं काय नाही आपलं, बसून सांग जरा। सुट्टीत ना मामाचं गाव बी जवळच होतं। कुठं होतं तुझं गाव? कुठलं आहे? माझं माहेर जिरेगाव, हा, आणि मग आजूळ 2 किलोमीटर हा, हा. मामाचं गाव जवळच होतं। जवळच होतं। आणि सुट्टीत काय करायचे तुम्ही? जायचं मामाच्या गावाला। मोठ्याने सांग। मोठ्याने हा तुला नाही नाही, मग सुट्टीत काय? मामाच्या गावाला जायचं हा. आणि घरीच डिंगा मस्ती। मामाच्या? हा नाही, माझ्या वडिलांची इथंच। मग आम्ही 8 जणी बहिणी होतो, हा, एकच भाऊ। हा, 9 हा. आई वडील 11 आणि बाकीचे होते ना असे 20 माणसं होती घरात। 20? हो, 20 माणसं होती। एवढं मोठं कुटुंब होतं माझ्या वडिलांचं। आणि बाकीचे तुमच्याकडे नोकर बिकर पण होते? मग गडी होते ना 4-5। 5 गडी? आणि गाया? गाया तर मी म्हणते 10-15 गाया होत्या, 10-12 बैल। एवढं मोठं परिवार होता। आणि शेती बिले होती, 200 एकर जमीन होती। तुम्ही काय मग उन्हाळ्यात काय काय करायचे? काय तसं खेळायचं, इकडं जायचं तिकडं जायचं। तिथं कुठं खेडेगावी जायला जागा आहे, माळा वगैरे। हा, चिरेगावला? हा, कुठं जायचं तेव्हा? काहीच नाही तिथं पाण्यासारखं। दगडी रानच, सफर, अशा काय बिल्डिंगी दिसत होत्या काय तिथं? वाडा किती याचा होता तुमचा? वाडा मोठा होता, 6-12 खोल्या होत्या। 12? हा, मग माणसं पण तेवढी होती ना, माणसं बी। मग बाकीचं सगळं बाथरूम बिथरूम, पाणी बिनी सगळं आतमध्ये भरलेलं असायचं। मोठं मोठं कुटुंब होतं। माझे वडील चांगले ह्याच्यावर होते ना, पोचून परिस्थिती एकदम मजबूत होती, चांगली। आंब्याची झाडं वगैरे घेते? होती आंब्याची झाडं। आंबे तर किती निघायचे, 2,000 आंबे असं 2000 आंबे निघायचे। कारण मोठ्या बहिणीची तरी आंब्याची झाडं होती। मग तुम्ही विकायचे का? नाही, घरीच खायला एवढी माणसं असायची। 2000 आंबे घरी खायचे? मग आता गडी आणि बहिणींचं 2 बहिणींचं कुटुंब होतं तिथं वाट्याने। आणि 4-5 गडी, बहिणीची पोरं आणि माझ्या बापाची पोरं, किती झाली मिळून 20 पोरं होती। आणि त्या आंब्याला काय लागतं तेव्हा, किती काय खात होते। मोठा परिवार होता ना। मग नंतर माझी 7वी पर्यंत शाळा झाली। 7वी पर्यंत शाळा झाली। मग 7वीच्या नंतर त्याच वर्षी माझे वडील वारले। वडील वारले, मग आजारी होते वडील, पण चांगल्या ह्याच्यावर होते पोसवर। असे पोलीस उठून जागा द्यायचे बसायला, साहेब लोक उठून बसायला जागा द्यायचे। नंबर 1 होते एकदम 2 मध्ये। आणि मग ते वारल्यानंतर मग माझं तो वय लहानच असताना शाळेतून आलं ना की मोठी विहीर होती घरापासून थोडीशी लांब। मग त्या विहिरीवर माझे मावस भाऊ आणि गडी असायचे, आणि भाऊ बी असायचा, दाजी असायचे, मेहुणे वाट्याने होते ना। माझ्या वडिलांचं कराय कोण नव्हतं म्हणून एकटा मुलगा असल्यामुळं वाट्याने होते ते। मग त्यांची पोरं आम्ही अशी 7-8 जण जायचो पोहायला, आणि वर वाढवा लावून उड्या मारायचो। तर बाकीच्या पोरी उड्या मारायच्या, मला उडी मारायची भीती वाटायची। मी अशी सरळ पोहायची, वरून उडी मारायची। हा, माझ्या बहिणीची मुली वरून उडी मारायची ना, तर पाणी इरीच्या वर उडायचं। पण मला भीती वाटायची उडी मारायची। मग मी आपली पायरीवर उतरायची, ठेवणीवर जायची आणि सुळकी मारायची नुसती, कारण उडी मारायची भीती वाटायची। येत होतं की। आणि तुम्ही सगळे पावायचे का? सगळे पावायचे, 10-12 जण असायचो। लय मजा यायची। विहीर किती होती? विहीर ना 5 परस, लय मोठं होतं गाळा। एक गेडा घ्यायचा म्हटलं ना धाप लागायची, इतकी मोठी विहीर होती। तुम्ही कसं पावायचे? डबड? नाही तसलं काही नाही, आधी शिकवलं होतं ना आम्हाला। ते पहिले बिहळे होते, गव्हाचा काढ असतो ना, त्याचे बिहळे बांधायचे, एवढ्या जाड पेंड्या बांधायच्या आणि एवढ्या लांब, आणि ते बांधायच्या आणि जायचं पाण्यात, बुडणार नाही काही नाही। आता ते डबडे बिबडे नाही बांधत, ते बिहळे असायचे मोठे,
त्याने पवायचं. मग पवायचं बिवायचं झाल्यावर थोडंसं मस्त फ्रेश वाटायचं. मग घरी यायचं, वडिलांना माहीत नाही होऊन द्यायचं. त्यांना पवायला गेला होता काय विहिरीत, वडील म्हणायचे. वडील म्हणायचे. मग त्यांना माहिती नाही होऊन द्यायचं. आणि मग सुट्टीत अजून पुन्हा काय खेळे, झाडं बिडं असायची, आंबे खा, झाडावर चढ, सुरपारंब्या खेळ होता तो सुरपारंब्याचा. मग ते खेळायचं, झाडावर लपाछपी खेळायची. असं बालपण चांगलं गेलं माझं, एकदम व्यवस्थित गेलं. हा, घरी राहिले, वडील वारले. मग सगळे म्हणायला लागले तिचं लग्न करून टाका. लहान वयात लग्न केलं, कशाचं बालपण खेळायला दोमलं काहीच नाही. पहिले लहान वयातच लग्न व्हायचे. हा, लहान वयातच लग्न केलं. आणि मग काय इकडं आले सासरी, मग सिटीत आले. पण कसं राहायचं, कसं वागायचं काय कळणाशी झालं. कारण वय बी लहान होतं, त्याच्यामुळे ते काय जमत नव्हतं. पण तसं ढकलत 10 वर्षे ढकलले. मग तिथून पुढं सगळं समज आली आणि मग सगळं व्यवस्थित झालं. ठीक आहे. धन्यवाद. मला एवढंच दाखवायचं होतं की पहिलं बालपण कसं होतं आईचं. तर ब्लॉग बघितला, धन्यवाद. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.